हिंदू खतरे में, हिंदूंना भीती आहे. मी स्वतः हिंदू आहे आणि अभिमानाने सांगतो मी हिंदू आहे, पण मला कधीच भीती वाटत नाही. आणि सरकारचा एक मंत्री म्हणतोय की हिंदूंना भीती आहे. जर तुम्ही सरकारमध्ये आहात आणि जर हिंदूंना भीती आहे तर हे सरकार सोडा आणि पहिले बाहेर व्हा. तुमची जबाबदारी आम्ही घेतो तुमचं रक्षण करण्याची. आता काय झालंय, सगळ्यांनाच हिंदू हृदय सम्राट बनायचंय. त्याला असं वाटतं शाल घेतली की हिंदू हृदय सम्राट झालो. हा, म्हणजे तुम्ही मला अजून काहीतरी नवीन आठवण करू देऊ नका. गुवाहाटी वगैरेची आठवण करून देऊ नका. पण ह्याच्यातल्या तरतुदी ज्या आहेत ते पक्षांतराच्या ज्या 22 साली झाल्या तशाच आहेत की काय काय करू नये, आमिष दाखवू नये, जबरदस्ती करू नये, फसवणूक करू नये. मला माझ्या जीवाच्या सुरक्षतेची काय, त्याची जबाबदारी कोण घेणार? आणि मी 60 दिवस करायचं काय? मी जर एका घरामध्ये राहतोय, माझ्या घरामध्ये प्रचंड दबाव आहे माझ्यावरती की आंतरजातीय विवाह तू करायचा नाही म्हणून. बिल कुठल्या खात्याने आणले, होमने की लॉ अँड ज्युडिशरीने? मंत्री येऊ देत ना, कारण धर्मरक्षक बसले ते गेले. महत्वाचे विषय हे आमचं त्याला काय अर्थ आहे? असं होत नाही ना घटनेत. जर त्यांची भूमिका जी जर ऐकलीच गेली नाही तर सभापती महोदय त्याला काय अर्थ राहणार आहे? बाकी नॉर्मल वरती आम्ही चालवतो ना. थांबू ना आपण तोपर्यंत. थांबा 2 मिनिटं. पुणकर साहेब उत्तर देतील. पण शेवटी देवेंद्र फडणवीस यांचं नाव आहे, म्हणजे होमचंच आहे. नाही, मग देवेंद्र फडणवीसांनीच यावं अशी माझी इच्छा आहे. त्यांच्यामध्ये त्यांचे राज्यमंत्री येतील ना गृह विभागाचे. म्हणून मी प्रश्न विचारला की होमने आणलं की लॉ अँड ज्युडिशरीने आणलं. त्याचं तर उत्तर मिळू देत. नाही येऊ देत, मी काय बोलायला सुरुवात करतोय. माझा पहिला प्रश्न आहे की बिल आणलंय कोणी? तांत्रिक मुद्दा आहे. अरे मला सरकारला माहित नाही कोणी आणलंय ते, काय चाललंय काय. ते मी पहिलंच उत्तर दिलं ना, गृहच आहे ना. गृहच आहे सांगितलं ना मी. हो, पण हे सचिवालय सांगते, मंत्र्यांना माहित नाहीये कोणी आणलंय बिल. अच्छा, असं आहे काय? बरं झालं सांगितलं म्हणून. 25 वर्षात पहिल्यांदाच कळलं मला. मुख्यमंत्री, ठीक आहे, चला सुरुवात करतो. सभापती महोदय, जे विधेयक क्रमांक 20 आपल्याकडे जे आलेलं आहे आणि धर्म स्वातंत्र्याच्या हक्काचे संरक्षण करण्यासाठी आणि त्या एका धर्मातून दुसऱ्या धर्मात बेकायदेशीर धर्मांतर करणारा प्रतिबंध करण्यासाठी तत्सम तदानुवंशिक बाबींची तरतूद करण्यासाठी आणलेलं बिल आहे. आपल्या घटनेमध्ये 25व्या कलमाप्रमाणे आपल्याला धर्म स्वातंत्र्याचा अधिकार दिलेला आहे आणि या 25 कलमानुसार आपल्याला कुठल्या धर्मात राहायचंय, कुठल्या धर्मात राहायचंय, कुठला धर्म आपल्याला स्वीकारायचा आहे, कुठल्या धर्माप्रमाणे आपल्याला आपलं आचरण असलं पाहिजे, कुठल्या धर्माप्रमाणे आपली वागणूक असायला पाहिजे, याचे सगळे अधिकार या 25 मध्ये आपण दिलेले आहेत धर्म स्वातंत्र्याच्या. आणि साधारण कोणालाही धर्म हा त्याच्या जन्माप्रमाणे लागतो की जन्माला आला की तो ज्या जन्माचा असतो त्या ज्या जन्माप्रमाणे त्याला आपला त्याचा धर्म लागतो आणि तो त्या धर्माप्रमाणे सतत त्याचं शिक्षण, त्याचं बाकीचं जे काय त्याच्यावरती जे संस्कार घडतात, त्याला जी काय आईवडिलांकडनं शिकवण मिळते, त्याला ज्या काही शाळेतनं शिक्षण मिळतं, या सगळ्या गोष्टींमध्ये एक धर्माचा फार मोठा पगडा त्याच्या डोक्यावर असतो आणि त्याचं पूर्ण आयुष्य पुढे त्या धर्माप्रमाणे चालत असतं. आणि म्हणून हे बिल फार महत्वाचं आहे. आणि म्हणून सुरुवातीलाच मी हे सांगतो की या बिलाच्या बाजूने, या बिलाचं समर्थन करण्यासाठी मी उभा आहे, बिलाला समर्थन करणार आहे. पण बिलाला समर्थन करताना काही गोष्टींचा खुलासा होणं गरजेचं आहे. हे बिल आता मी वाचत होतो त्यावेळेला आणि सर्वसाधारण बिल आलं की मी पहिली घटना बघतो की, कारण शेवटी हे सभागृह घटनेवर चालतं, की घटनेत तरतूद काय. मग हे बघितलं तर धर्म स्वातंत्र्याचं 25 नंबर बघत होतो आणि हळूच चालता चालता माझं लक्ष 10 शेड्यूल कडे गेलं. मग माझ्या साधारण लक्षात आलं हे पूर्ण वाचताना, अरे हे बिल आणि पक्षांतर बिल, हे पक्षांतराचं तर बिल नाही ना, हे धर्मांतराचं आहे का पक्षांतराचं आहे? कारण ह्याच्यातल्या तरतुदी ज्या आहेत
ते पक्षांतराच्या ज्या 22 साली झाल्या तशाच आहेत की काय काय करू नये, आमिष दाखवू नये, जबरदस्ती करू नये, फसवणूक करू नये, बळजबरी करू नये, दिशाभूल करू नये, धमकी देऊ नये, गैरवाजवी प्रभाव करू नये आणि कुठलाही लबाडीचा मार्ग स्वीकारू. मी फार कन्फ्युज झालो की धर्मांतराचं आहे की पक्षांतराचं आहे. दोन्ही बिलं साधारण मला असं वाटलं की सारखी असावीत, म्हणून विरोध करावा की विरोध करू नये या मनस्थितीत होतो. नंतर मग परत एकदा बघितलं तर नाही, धर्मांतराचं बिल आहे. ठीक आहे, धर्मांतराच्या या बिलावरती बोलताना दोन गोष्टी मला आपल्याकडनं हव्यात की धर्मांतर जबरदस्तीने करूच नाही, जबरदस्तीने धर्मांतर होऊच नाही, त्याला आमचा पूर्ण विरोध आहे. का धर्म बदलावा, जबरदस्तीने धर्म का कोणाचा बदलून घ्यावा, आणि त्याला पूर्ण विरोध झालाच पाहिजे. परंतु आता हे जे बिल आणलंय, ह्या आत्ता आणणाऱ्या बिलाचा उद्देश काय? धर्मांतर तर शतके होते आणि मग ह्याच्या पूर्वी जे धर्मांतर झाली, जी जबरदस्तीने झाली, दादागिरीने झाली, हे जे काय आपलं आहे ना, लबाडी, आमिष, फसवणूक, बळजबरी, ज्याच्यामुळे झालं, अशामुळे झालेल्या धर्मांतरावरती आपण कुठल्या कायद्याने कारवाई केली? काहीतरी कारवाई झाली असेल ना आपल्याकडे, ही सभागृहाला कळली पाहिजे की त्यावेळेला कुठला कायदा वापरला, की याच्यापूर्वी जर धर्मांतर झालं असेल, कोणी केलं असेल तर त्यावेळेला कुठला कायदा वापरला. मग तो कायदा नाही, जिजिया तर फार जुना, आपला जेव्हा भारत स्वतंत्र झाल्यापासूनच्या नंतरचे कायदे. भारत स्वतंत्र झाल्याच्या नंतर काही धर्मांतर झालं नाही का? झालं. मग भारत स्वतंत्र झाल्याच्या नंतर IPC तुमचा आल्याच्या नंतर किंवा वेगवेगळे कायदे या घटनेच्या अनुषंगाने आल्याच्या नंतर जी धर्मांतरं झाली याच्यावरती कुठल्या कायद्याने कारवाई झाली, आणि मग तो कायदा जर अस्तित्वात असेल तर ह्या नवीन कायद्याची गरज काय? अशी कुठली वेगळी तरतूद या कायद्यामध्ये आहे की जी तिथे अपुरी पडते, आणि म्हणून हा कायदा टाईट करणार आहे. आपल्याला काय कडक करायचंय, धर्मांतर होऊ नये म्हणून लोकांच्या मनात भीती निर्माण झाली पाहिजे, म्हणून आपण कायदा आणलाय. मग जुना कायदा जो होता, हा जुना कायदा कुठला होता की जो कायदा अपुरा पडत होता, म्हणून आपण नवीन कायदा आणला. याचा एक खुलासा आम्हाला करणं गरजेचं आहे की कुठल्या कायद्याने पूर्वी कारवाया होत होत्या, आता ह्या कायद्यामध्ये अशी नवीन तरतूद काय आहे की ज्याच्यामुळे जुन्या कायद्यापेक्षा हा कायदा जास्त इफेक्टिव्ह आहे. मग जुना कायदा जर बदलायचा असेल तर कायदे बदलण्याचा अधिकार या सभागृहाला आहे का? अमेंड करायचा अधिकार आहे. मग जर कलम जर बदलायचं असेल तुम्हाला, कारण जर तुम्हाला शिक्षा बदलायची असेल, त्याच्यातल्या शिक्षेची तरतूद बदलायची असेल, तर हा केंद्र सरकारचा अधिकार आहे. आणि केंद्र सरकारचा अधिकार आता काही राज्यांमध्ये वापरला गेलाय, तर त्याच्या बाबतीतली कायदेशीर तरतूद काय आहे, नेमकं कशा पद्धतीने हे बदलायचंय, याची थोडीशी माहिती सभागृहाला मिळाली पाहिजे. कारण आपण याच्यामध्ये असं, कारण जुन्या कायद्याचा कुठेही याच्यामध्ये उल्लेख नाहीये की जुना कायदा होता हा, या कायद्यामध्ये तरतुदी अपुऱ्या पडत होत्या, किंवा दुसरा विषय असा आहे की असं हा कायदा आत्ता आणण्याच्या मागचा उद्देश काय. आपण मी जो काय उद्देश आणि सारांश जो काय ऐकला गेलं कालपासून, जे काही भाषणं सगळ्यांची ऐकतोय सरकारची, की गेल्या काही दिवसामध्ये धर्मांतराच्या घटना फार वाढल्या आहेत. गेल्या काही दिवसामध्ये धर्मांतराच्या घटना फार वाढल्या आहेत. मग धर्मांतराच्या जर घटना वाढल्या असतील तर अशा महाराष्ट्रामध्ये किती धर्मांतराच्या घटना झाल्या, कुठल्या भागात झाल्या, कुठल्या समाजाच्या झाल्या, आणि त्याची कारणं काय होती, ही देखील थोडीशी सभागृहासमोर येणं गरजेचं आहे. कारण मला जे काही धर्मांतर समजतं किंवा जो काय माझा थोडाफार राजनैतिक थोडाफार जी काही माहिती आहे, सर्वसाधारण धर्मांतर जे होतं ते 2-3 गोष्टींमध्ये होतं. एक तर गरिबी जिथे असते तिथे गरिबांना वेगवेगळ्या प्रकारची आमिषं दिली जातात, त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या सवलती दिल्या जातात, त्यांना शिक्षण दिलं जातं, त्यांचा औषधोपचार केला जातो, त्यांना पैसे दिले जातात, आणि गरिबीच्या म्हणजे आधार घेऊन त्या समाजामध्ये घुसून हे धर्मांतर केलं जातं. हे जर असेल कारण, तर ह्या सगळ्या गोष्टी देण्याची जबाबदारी कोणाची आहे? सरकारची आहे. शिक्षण देणं सरकारची जबाबदारी आहे, औषधोपचार देणं सरकारची जबाबदारी आहे. या सगळ्या गोष्टी सरकारने द्यायला पाहिजेत. जर सरकार अपयशी ठरत असेल ते द्यायला,
तर मग अशा लोकांना वाव मिळतो तिथे घुसायला आणि तिथे धर्मांतर करायला. त्यामुळे सरकारने याच्या बाबतीत देखील आपला खुलासा केला पाहिजे की ज्या भागामध्ये धर्मांतर जास्त प्रमाणात, तुम्ही असं म्हटलेलं आहे की जास्त प्रमाण वाढलेलं आहे, मग वाढलंय तर ह्या भागामध्ये सरकारची कामगिरी काही सुमार झाली आहे, कमी झाली आहे, तिथे लोकांना सेवा मिळत नाहीये, सरकारची शिक्षण मिळत नाहीये, लोकांना तिकडे धान्य मिळत नाहीये, अशी काय गोष्ट झाली की ज्याच्यामुळे तिथे धर्मांतराला स्कोप मिळाला? कारण पूर्वीसारखा तर राहिलेलं नाही. पूर्वी कसे पाव खाऊन टाकला विहिरीत आणि ते पाणी प्यायले की धर्मांतर झालं. जसं आता तुम्ही सांगितलं की शेतसारा द्यावा लागायचा शेतकऱ्यांना, मग एका विशिष्ट समाजाला, जो राजाचा समाज असेल त्याला द्यायचा नाही म्हणून धर्मांतर झालं, असं का आता राहिलेलं नाहीये. म्हणजे धर्मांतर होण्याची कारणं जी काय आहेत, ही धर्मांतर होण्याची कारणं बेसिक मोठ्या प्रमाणात सामूहिक धर्मांतर, दोन प्रकारची धर्मांतर आहेत, एक सामूहिक धर्मांतर आहे आणि एक वैयक्तिक धर्मांतर आहे. सामूहिक धर्मांतराची जी काही कारणं आहेत, या कारणांमध्ये सरकारचं अपयश हे प्रमुख कारण आहे का त्याला, की सरकार आपल्या सुविधा देऊ शकत नाही, सरकार तिथपर्यंत पोहोचू शकत नाही, सरकारने गरिबी ठेवलेली आहे, सरकारच्या यंत्रणा तिथपर्यंत जात नाहीये आणि म्हणून त्याचा फायदा घेऊन कोणतरी धर्मांतर करतंय का, हा माझा प्रश्न आहे. त्याच्या बाबतीमध्ये एक आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्याच्या बाबतीमध्ये धर्मांतराचे हे जे काही सगळे जे काय आपण बेकायदेशीर धर्मांतर करायला कोणी अडवू शकत नाही. कारण ज्या बाबासाहेबांनी घटना लिहिली, ज्या बाबासाहेबांनी हे कलम लिहिलं, त्यांनी देखील असं म्हटलं की मी हिंदू म्हणून जन्माला आलोय पण मी हिंदू म्हणून मरणार नाही. त्यांनी काय केलं धर्मांतर? कारण त्यांनी त्यांच्या समाजाने त्यांच्यावरती जो अत्याचार केला, त्या अत्याचाराला कंटाळून त्यांनी धर्मांतर केलं. आणि त्यांनी केलेलं धर्मांतर हे कशामध्ये पकडणार आपण? जेवढी अत्याचार झाला, कंटाळले आणि शेवटी त्यांनी सांगितलं मी जरी हिंदू म्हणून जन्माला आलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही. अशा कित्येक घटना आहेत. गौतम बुद्धाची जरी असेल तरी अशाच बऱ्याचशा मी तुम्हाला उदाहरणं देऊ शकतो की ज्यांनी धर्मांतर केली. आजचा विषय हा नाहीये. आजचा विषय हा आहे की जबरदस्तीने केलेलं धर्मांतर. मग जबरदस्तीने धर्मांतराचे विषय त्याच्यामध्ये जे आपण सांगितलेले आहे, आमिष, जबरदस्ती, फसवणूक, बळजबरी, दिशाभूल, धमकी, गैरवाजवी प्रभाव, लढवडीचा मार्ग. मग हे जे काय आहेत मार्ग, हे सामूहिक करताना अशा कुठल्या गोष्टी आपल्याला प्रभावाने जाणवल्या की ज्या गोष्टींचा प्रभावाने सामूहिक धर्मांतर झालं. आता वैयक्तिक धर्मांतर, एखादा माणूस एखाद्या लालचेला बळी पडला, एखाद्याने लालच दिली, एखाद्याने बळी पडला. आता बरेचशी लग्न होतात. खरं म्हणजे याच्या पाठीमागचा हिडन अजेंडा अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे की काय आहे तो. पण एखाद्या, जसं आता तुम्ही सांगितलं की मला घटनेने अधिकार दिलाय की माझं लग्न 18 वर्ष मुलीचं, 21 वर्ष मुलाचं झालं की लग्न करायला मोकळे. दोन वेगवेगळ्या जातीच्या मुलांनी लग्न केलं. आता ह्याच्यामध्ये जे म्हटलेलं आहे की त्याला जर त्या मुलीला फसवून नेलंय आणि तिच्यापासून जर अपत्य झालं आणि त्याच्यानंतर ती मुलगी परत आली तर त्या मुलीला म्हणजे तिच्या त्या अपत्याला आईची जात देणार. बरोबर ना? म्हणजे बिलात काही चूक आहे ना? आता माझं म्हणणं असं आहे की आपला देश पितृसत्ताक, मातृसत्ताक, हे घटनेच्या कुठल्या आधारावरती आपण हे करणार? आतापर्यंतचा कायदा काय म्हणतो? जात नाही म्हटलेलं, धर्म म्हटलेलं. धर्म, आईचा धर्म. हा धर्म, जात नाही धर्म. म्हणजे समजा एखादा ख्रिश्चन आणि मराठी मुलीचं लग्न झालं, धर्म शब्द आहे. आणि मराठी मुलगी परत त्याच्यानंतर परत आली तर तिचं जे काय अपत्य असेल ते हिंदू म्हणून पकडलं जाणार. माझा तोच प्रश्न आहे. मी काय मलाच माहिती असत नाही. मी सरकारकडनं काही माहिती गोळा करू इच्छितो या बिलाच्या निमित्ताने. कारण ह्या बिलाच्या बाबतीत लोक आम्हाला विचारणार की असं झालं तर काय होणार, तसं झालं तर काय होणार. तर आम्हाला मंत्र्यांनी सांगायला पाहिजे ना की. तर मग अशा वेळेला काय आपल्याला ह्याला घटनेचा आधार काय, घटनेचा काहीतरी बेस असायला पाहिजे ना की बाबा या घटनेच्या आधारावरती मातृसत्ताक, पितृसत्ताक, आपल्या देशात काय कायदा लागतो, आपल्या देशात काय लागत नाही. फक्त आपल्याला वाटतं म्हणून कायदा होत नाही. शेवटी कायदा बनवताना ह्या पुस्तकाचा आधार घ्यावा लागतो. तर ह्या पुस्तकातल्या कुठल्या कलमाचा आधार घेऊन आपण हे कलम लिहिलेलं आहे, त्याची माहिती थोडक्यात आम्हाला याची हवी आहे. तिसरा विषय असा आहे की 60 दिवसाची नोटीस द्यायची आहे.
आता तुम्हाला माहिती आहे की 60 दिवसाची नोटीस, तिथे समाजामध्ये एवढं वातावरण सध्या खराब झालेलं आहे. बाजूबाजूला लोक राहत आहेत, एकमेकाचे शत्रू बनून राहिलेले आहेत. समाजामध्ये एवढी मोठी तेढ वाढलेली आहे. हे जातीमध्ये आंतरविवाह होत आहेत. स्वतःहून जेव्हा मला एखादा धर्म बदलून लग्न करायचंय आणि माझ्या घरच्यांचा विरोध आहे, मला जेव्हा मान्यता मिळालेली आहे लग्न करण्याची कायद्याने, मी जर 60 दिवस अगोदर नोटीस दिली तर माझ्या जीवाच्या सुरक्षिततेची हमी कोण घेणार? हा, होईल ना, नक्कीच होईल. त्याच्यामुळे याच्या बाबतीमध्ये काहीतरी विचार करावा लागेल की तुम्ही 60 दिवसाची नोटीस कलेक्टरला द्यायची की मी धर्म बदलतोय. आता काय प्रोव्हिजन आहे? आता मी धर्म बदलला, मी नोंदणी करतो, मी धर्म बदलला, गॅझेट निघतं, गॅझेट प्रमाणे मला मान्यता मिळते. मग ही 60 दिवसाची नोटीस का? आणि मग त्याच्या वैयक्तिक, खरं म्हणजे गोपनीयतेचा भंग आहे. मग मला माझ्या जीवाच्या सुरक्षतेची काय, त्याची जबाबदारी कोण घेणार? आणि मी 60 दिवस करायचं काय? मी जर एका घरामध्ये राहतोय, माझ्या घरामध्ये प्रचंड दबाव आहे माझ्यावरती की आंतरजातीय विवाह तू करायचा नाही म्हणून, आणि मी नोटीस दिली, तर मी नोटीस दिल्यावरती 60 दिवस मी त्या घरात कसं राहणार? हवी काय? त्याच्यामुळे याच्या बाबतीत तुम्हाला विचार करावा लागेल. आणि मला एक गोष्ट तुमच्याकडनं हवी आहे की याच्या अगोदरच्या तरतुदी काय आणि आत्ताच्या तरतुदी काय, आणि ह्या तरतुदी आणण्याच्या मागचा तुमचा उद्देश काय? ही 60 दिवसाची नोटीस का द्या ना? त्याने धर्म बदलला, ज्याने स्वेच्छेने बदलला, आता त्याला वाटलं धर्म बदलायचा, त्याने स्वेच्छेने बदलला, त्याला अधिकार आहे स्वेच्छेने बदलायचा. त्याला कायद्याने जी काय अगोदरची प्रोसिजर आहे तीच प्रोसिजर ठेवा आणि त्याच्याप्रमाणे तुम्ही करा. जबरदस्तीने केलं तर तुमचे सगळे अधिकार आम्हाला मान्य आहेत, परंतु स्वेच्छेने केलेल्या गोष्टीवरती आपण जास्त जाऊ नये. त्याला 60 दिवसाची नोटीस देणं माझा सपोर्ट आहे. मी पहिलाच सांगितलंय, तुम्ही लेट आलात नाही, तुमच्या कदाचित म्हणजे लेट आलात म्हणून सांगतो. हे बिल वाचताना हे धर्मांतराचं आहे का पक्षांतराचं आहे ते कळत नव्हतं. कारण ह्याच्यामध्ये धर्मांतरासाठी जी गोष्टी वापरल्या जातात जबरदस्तीच्या, आमिष, जबरदस्ती, फसवणूक, बळजबरी, दिशाभूल, धमकी, गैरवाजवी प्रभाव, कोणत्याही लबाडीचा मार्ग, हे सगळे त्या बिलामध्ये पण होते. परत काय पाहिजे का अजून काय माहिती हवी आहे? जादूडोळा हा, अजून थांबतो. हा, म्हणजे तुम्ही मला अजून काहीतरी नवीन आठवण करू देऊ नका. गुवाहाटी वगैरेची आठवण करून देऊ नका. नाही, बिलावरच आता प्रवीण दरेकरांनी मला विचारलं काय झालं, तर मग त्यांना सांगणं गरजेचं आहे ना काय काय झालं ते. नाही, गुवाहाटीचे माझे जेवढे हितचिंतक आहेत पाठवून मी काय विसरलो तो सांगणार आहे. नाही बोला, ठीक आहे. नाही, दोन काही प्रिकॉशनरी आहे, बिलाला तर सपोर्ट आहे, पण काही गोष्टी ज्या पुढे भविष्यामध्ये अडकणार आहेत, ज्याची आम्हाला आज भीती वाटते, या भीती शासनाकडनं करून घेणं आमचं कर्तव्य आहे. आणि म्हणून ह्याच्या 60 दिवसाची जी काही प्रोव्हिजन आहे, या 60 दिवसाच्या प्रोव्हिजनवरती सरकारने विचार करावा. तिसरा सगळ्यात महत्त्वाचा विषय की धर्म प्रत्येकाला अभिमानाने जपला पाहिजे. प्रत्येकाला स्वतःचा धर्म ही त्याचा एक अभिमान असतो, परंतु धर्मरक्षक हल्ली खूप झालेत आणि ते स्वतःला असं समजतायत की धर्म त्यांच्यामुळे चाललाय. कालच बातमी की या देशात हिंदू खतरे में, हिंदूंना भीती आहे. मी स्वतः हिंदू आहे आणि अभिमानाने सांगतो मी हिंदू आहे, पण मला कधीच भीती वाटत नाही. आणि सरकारचा एक मंत्री म्हणतोय की हिंदूंना भीती आहे. जर तुम्ही सरकारमध्ये आहात आणि जर हिंदूंना भीती आहे तर हे सरकार सोडा आणि पहिले बाहेर व्हा. तुमची जबाबदारी आम्ही घेतो तुमचं रक्षण करण्याची. सरकारमधले मंत्री म्हणतात हिंदूंना भीती आहे. अरे मी हिंदू आहे, मी विरोधात आहे आणि मी छाती बाहेर काढून हिंदू म्हणून फिरतोय, घाबरत नाहीये. आणि सरकारचे लोक म्हणतात हिंदू घाबरतायत. कशाला घाबरायचं? हिंदूंचा मोठा देश आहे आपला, हिंदूंचं सरकार आहे. 14 पासून आपण बसलेलो आहात तिथे आणि तरी आपण घाबरतोय. मग हिंदूंना रक्षण देण्यासाठी आपण कमजोर आहात असं मला वाटायला लागलंय. आणि म्हणून आपल्या धर्माचा अभिमान आपण छातीत ठोकपणे सांगितला पाहिजे, पण दुसऱ्याच्या धर्माचा अवमान करणं हे चुकीचं आहे. आपल्या धर्माचा अभिमान असला पाहिजे, पण दुसऱ्या धर्माचा अपमान करणं हे चुकीचं आहे.
आज काय झालंय? हिंदू रक्षक, धर्मरक्षक त्या आर्यन मिश्राला पाठलाग करून गोळ्या घातल्या. का घातल्या गोळ्या? तो गोमांस घेऊन जातोय म्हणून हरियाणामध्ये. अरे मग गोळ्या घालायच्या होत्या ना, गोमांसाच्या बाबतीत एवढा राग होता ना, मग तुमचे मंत्री रिजिजू सांगतात की मी गोमांस खातो आणि मी खाणार, कोण मला अडवतो मी बघतो. त्याचं काय करणार तुम्ही? त्यांची कोण कॉलर धरणार? हे जे कोण तथाकथित धर्मरक्षक आहेत ना, त्यांना विचारा की रिजिजू खात्यात पास. तुम्ही जेव्हा कायदा करता तेव्हा कायद्याची जबाबदारी सरकारची अंमलबजावणीची ही कुठल्या व्यक्तीला दिलेली नाही. आता काय झालंय, सगळ्यांनाच हिंदू हृदय सम्राट बनायचंय. त्यांना असं वाटतं शाल घेतली की हिंदू हृदय सम्राट झालो. असे होत नाहीत हिंदू हृदय सम्राट. हिंदू हृदय सम्राट होण्यासाठी तेवढी वर्ष, तेवढी तपश्चर्या, तेवढी मेहनत करावी लागते. शाल घेतली म्हणजे हिंदू होत नाही. शाल घेतली म्हणजे हिंदू हृदय सम्राट होत नाही. आणि धर्म सांभाळायचा तर जिगर पाहिजे, ती जिगर घेऊन राहिलं पाहिजे. प्रत्येकाला आपला आपला धर्म. माझी एवढीच इच्छा आहे की धर्मरक्षकाची व्याख्या ही काढून टाका. जर धर्म जबरदस्ती बदलणाऱ्याला जर शिक्षा आहे तर धर्मरक्षक म्हणून दुसऱ्या धर्मावरती अन्याय करणाऱ्याला पण शिक्षा पाहिजे. कोणी अधिकार दिला त्याला? याने याच्यावर बहिष्कार टाका, याच्याकडनं काय घ्यायचं नाही, असं नाही चालणार. तुम्ही ज्या देशामध्ये राहता त्या देशाची एवढी मोठी लोकसंख्या आहे, त्या लोकसंख्येचा आदर करतो आपण. आता इतकी वर्ष राहिलोय, मी देखील ह्या सगळ्या गोष्टी अतिशय जवळनं बघितलेल्या आहेत. या सगळ्या जातीय दंगलीचे चटके आम्ही देखील खाल्लेले आहेत, आम्ही देखील भोगलेले आहे. पण एक गोष्ट असं आहे की ज्या वेळेला सरकार म्हणून तुम्ही एखादी गोष्ट करता तेव्हा ती सरकारची जबाबदारी आहे. हे सांभाळण्याची, त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी ही तुमच्या खांद्यावर ना, दुसऱ्या कोणाच्या तरी खांद्यावर देऊ नका. ही खांद्यावरती तुमच्या जबाबदारी आहे धर्म सांभाळण्याची. हे जे बिल आलं, हे बिल मंजूर होणार आहे, या बिलाची अंमल कठोरपणे बजावण्याची जबाबदारी ही सरकार म्हणून तुमची आहे. हे कोण असे टगे पगे उगे राहतात धर्मरक्षक, त्यांची नाही आहे. ही तुम्हाला जबाबदारी घेतली पाहिजे, तुम्ही उभं राहिलं पाहिजे. आणि म्हणून तुमच्याकडनं आमची अपेक्षा आहे की धर्मरक्षकाचं हे जे बिल आलेलं आहे, या बिलामध्ये सुरुवातीच्या काय तरतुदी होत्या, हे बिल आणण्याची आत्ताची गरज काय, असं काय घडलं की ज्याच्यासाठी हे बिल आणावं लागलं, याच्या तरतुदी मागच्या बिलापेक्षा अतिशय कठोर आहेत. आणि आता धर्मावरती जे काय अतिप्रसंग होत चाललेला आहे एखाद्या धर्माचा दुसऱ्या धर्मावरती, त्याला घाला घालण्यासाठी, त्याला प्रतिबंध करण्यासाठी जर हे बिल आणलं असेल तर मी आज त्याचं स्वागत करण्यासाठी उभा आहे. की उद्देश तर चांगला आहे, जबरदस्तीने कुठलीच गोष्ट होऊ नये म्हणून आम्ही पहिलंच समर्थन केलेलं आहे. परंतु हे करताना त्याचा अतिरेक देखील होऊ नये, सरकारच्या व्यतिरिक्त कायदा दुसरा कोणी हातात घेऊ नये, हे सांगण्यासाठी देखील मी इथे उभा आहे. आणि म्हणून ह्या बिलाला समर्थन करताना हे जे काही 5-6 मुद्दे जे मी काही सांगितले, या मुद्द्याच्या बाबतीमध्ये सरकारने खुलासा करावा. मी अजून बाकी त्या इतिहासात जात नाही, कारण तसं बघायला गेलं तर इतिहास फार मोठा आहे. हा, म्हणूनच म्हटलं की इतिहास फार मोठा आहे. कारण धर्म हा विषयच असा आहे की शतको गणित चाललेला आहे तो. आणि मग त्याच्यावरती बोलायचं म्हटलं तर भरपूर तेवढा वेळ लागेल. आणि मला माहिती आहे की आपण मला तेवढी परवानगी देणार नाही. असं नाही, विधेयकावर बोलू शकतो. देणार मला परवानगी? मग द्या देतो, बोलतच. हा, पूर्व इतिहासावर ना मी बोललो, मजा होतो. एखादं नाटक बघितल्यासारखं हे चाललंय. नाही, धर्मावरती मी बोलू शकतो, मला काहीच प्रॉब्लेम नाहीये. पण मुद्द्यावस्था मला भरकटायचं नाहीये. या बिलाची मर्यादित, हे बिल मर्यादित आहे, हे बिल फक्त मर्यादित आहे. त्याच्यामुळे या बिलावरती जे काय आम्हाला वाटलं की याच्यातल्या ह्या तरतुदींमध्ये ज्या काय उणीवा पुढे भविष्यात येऊ शकतात तेवढ्याच बाबतीत मी तुम्हाला सांगितलं. म्हणून जे काही मुद्दे मी उपस्थित केलेले आहेत त्या मुद्द्यांचा खुलासा बिलाला मंजूर करण्याच्या पूर्वी सत्तेकडनं व्हावा एवढी मी अपेक्षा करतो आणि या बिलाला समर्थन देतो. नाही, याच्यानंतर सदाभाऊ खोत. अच्छा, तुम्ही नव्हते सभागृहात. सभापती महोदय, त्यांचं झालं. प्रत्येकाने आपला धर्म हा जपलाच पाहिजे, अभिमानाने जपला पाहिजे. मात्र सध्या देशात आणि राज्यात धर्मरक्षक फार वाढले आहेत. त्यांना असं वाटतंय की धर्म केवळ त्यांच्यामुळेच चालत आहे. जर राज्यात तुमचे सरकार असतानाही खुद मंत्रीच हिंदूंना भीती आहे असं म्हणत असतील तर तुम्ही सत्तेतून बाहेर व्हा. हिंदूचं रक्षण करण्याची जबाबदारी आम्ही घेतो, अशा शब्दात शिवसेना आमदार अनिल परब यांनी सत्ताधाऱ्यांचा चांगला समाचार घेतला.
विधान परिषदेत धर्मस्वातंत्र्य विधेयकावर सुरू असलेल्या चर्चेदरम्यान अनिल परब यांनी सरकारला धारेवर धरलंय. यावेळी बोलताना ते म्हणाले की प्रत्येकाने स्वतःचा धर्म अभिमानाने जपला पाहिजे, परंतु हल्ली धर्मरक्षक खूप झाले आहेत. त्यांना असं वाटतंय धर्म त्यांच्यामुळे चाललाय. सरकारचा एक मंत्री म्हणतोय हिंदूंना भीती आहे. जर तुम्ही सरकारमध्ये असून असं म्हणताय की हिंदूंना भीती आहे तर तुम्ही सरकारमधून बाहेर व्हा. आम्ही जबाबदारी घेतो तुमचं रक्षण करण्याची. अनिल परब पुढे बोलताना म्हणाले की हिंदूचं सरकार असूनही आपण घाबरत असू तर हिंदूंना रक्षण देण्यासाठी आपण कमजोर आहात असं मला वाटतंय. तुम्ही जेव्हा कायदा करता तेव्हा त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी सरकारची आहे. धर्मरक्षकाची व्याख्या काढून टाका. जबरदस्तीने धर्मांतर करणाऱ्याला जशी शिक्षा दिली जाते तशी धर्मरक्षणाच्या नावाखालील दुसऱ्या धर्माच्या व्यक्तीवर अन्याय करणाऱ्याला ही शिक्षा व्हायला हवी. आणि धर्मरक्षणाची जबाबदारी सरकारची आहे, कोण्यात टाकायची नाही, धर्मरक्षकाची नाही असं म्हणत अनिल परब यांनी सभागृहाचं वातावरण तापवलं. यावर तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत कमेंट बॉक्स मध्ये लिहायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. आणि आतापर्यंत मराठी जनता आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.